पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये महिला आयोगावरती मोठ्या प्रमाणात टीका होताना आपल्याला पाहायला मिळते। रुपाली चाकणकर स्वतः म्हणालेले आहेत की महिला आयोगाकडे जेवढ्या तक्रारी येत आहेत त्या सर्व तक्रारी आम्ही निकाली काढण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न महिला आयोगाच्या माध्यमातून केला जातोय। आपल्यासोबत करुणा मुंडे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, तुम्ही मोठ्या प्रमाणात महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील, या अगोदरच्या आणि आत्ताच्या देखील, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तुमच्या तक्रारी केल्या होत्या। त्यांचं असं देखील म्हणणं आहे की करुणा मुंडेंनी ज्या काही तक्रारी केल्या त्या सर्व तक्रारांचं निराकरण आम्ही केलेलं आहे। काय तुमची माहिती, तुमच्या सर्व तक्रारांचं निरासन झालेलं आहे का? माझी एक सुद्धा तक्रारीच्या निराकरण झालेला नाही आहे। माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली, पुण्यामध्ये माझ्यावरती खोट्या केस केला, एरवाडा सारखे जेलमध्ये मला 45 दिवस ठेवला आणि बीडमध्ये 16 दिवस ठेवला। वाल्मिक कराडने माझ्यासोबत मारहाण केली आणि अजून आता पण मी 1 महिन्या अगोदर रुपालीताई चाकणकरला मी निवेदन दिलेलं आहे की धनंजय मुंडे मला असे 2 कोडीचे गुंडे लोकांकडून मला जीवे मारण्याची धमकी देत आहे। धनंजय मुंडेंनी मला स्वतः धमकी दिलेली आहे की तुझे 18 तुकडे करणार आहे। आणि जे धनंजय मुंडेचे गुंड गँग लोक आहे मला व्हॉट्सअपवरती डायरेक्ट मतलब घाण शिव्या देत आहे। एक पुण्यामध्ये एक महिला आहे माझ्यासाठी खूप घाण बोलत आहे। ज्या महिलांनी मी एकदा फक्त भेटली आहे त्याच्यासाठी मी सगळी कंप्लेंट दिली रुपालीताईला, पण काहीही केला नाही। फक्त त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ते केली आहे, अर्ज पुढे पाठवली आहे, पण ते काम नाही आहे त्यांच्या। तुम्ही पूर्ण सखोल ह्याची चौकशी करा। माझे खोटे व्हिडिओ अंघोळ करताना हे करताना खोटे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आहे। कोर्ट केस मागे घ्या, हे सगळी गोष्ट जी आहे आज माझ्यावरती स्वतः इतका मेंटल प्रेशर आहे की मी कधी आत्महत्या करणार आहे हे मी सांगू शकत नाही। आणि त्यानंतर हे महिला आयोग की अध्यक्षा चित्रा वाघ ताई सगळी ताईया तो जागरूक होणार आहे, पण जोपर्यंत एक महिला लढत आहे तिला न्याय भेटत नाही। क्योंकि आज मी एक मंत्रीची बायको असताना माझी आज जे व्यथा आहे इतनी दूर व्यथा केलेली आहे। आज न्यायाधीश साहेबांचा मी खूप आभार मानते मनापासून की आज मला कोर्टातून न्याय भेटला। जरी नाही भेटला होता तो आज ये जे रक्षक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय प्रॉब्लेम आहे, जे रक्षक आहे ना तेच भक्षक आहे। महिला आयोगमध्ये कोणीही राजकीय महिला व्हायलाच पाहिजे नाही, तरीही महिलांना न्याय भेटू शकतात। क्योंकि आज रुपालीताई राष्ट्रवादीची कार्यकर्ता आहे आणि मी दिल्लीमध्ये पण कंप्लेंट दिलेली आहे त्यांची आणि त्यांच्यावरती मी केस पण टाकणार आहे। त्या म्हणताय की 35,000 माझ्याकडे निवेदन आलेले आहे। अरे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही पार पाडले, किती महिलांना तुम्ही न्याय दिला, आम्हाला पुरावे दाखवा तुम्ही। त्या म्हणतात की करुणा मुंडेंच्या, तुमच्याबद्दल बोलतात की करुणा मुंडेंच्या 3 केसेस माझ्याकडे आल्या होत्या, 3 केसेसचा त्या पूर्ण जे आहे ते तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला। काहीही प्रयत्न काय नाही केला आणि अजून नाही काय निकाली काढलं नाही। काय न्याय कधी असतो? आज माझ्याकडे पण मी आज कोणते मोठे पदावर नाही आहे, पण मी स्वराज्य शक्ती सेना पक्षाची अध्यक्ष आहे त्याच्यासाठी, आणि आज मी लढत आहे त्याच्यासाठी। आज खूप आज महिला आयोग आहे, इतना बड़ा सिस्टम आहे खूप मोठा, तरी पण आज खूप महिला मला ये अर्ज देत आहे। जरी महिला आयोग काम करती तो आज ये महिलाएं जो गोरगरीब आ रही है मेरे पास, उनको मेरे पास आने की क्या ज़रूरत पड़ रही है? महिला आयोग काम नहीं कर रहा इसलिए गोरगरीब महिलाएं मेरे पास आ रही है ना। ये बात बहुत खूप समजून घेण्यासारखी एक गोष्ट आहे। आणि मी तो एकच बोलते, रुपालीताई चाकणकर माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे, तुम्ही आहे ना राजीनामा द्या महिला आयोग पदचा। क्योंकि मी एक महिला म्हणून मी तुमचे हात जोडते की ये पद जे आहे ना ते कोई राजकीय आणि राजकारण करणारा पद नाही आहे। हे इतका मतलब एक असा पद आहे महिला आयोग, स्वतः एक कोर्ट आहे महिला आयोग, आणि ज्याच्यामध्ये तुम्ही महिलांना न्याय देऊ शकता। आज किती महिला माझ्याकडे येतात
ताई आम्हाला पोलीस परेशान करत आहे. आमची जे खरे लोक आहे त्यांची कंप्लेंट लिहत नाही पोलीस अधिकारी, आणि जे खोटे लोक आहे त्यांची कंप्लेंट घेऊन महिलांना त्रास देण्याच्या कली मला एक महिलाचा फोन आला होता. ताई मी पोलीस अधिकारीचा कॉल आला मला वाशिममधून, की ते महिला आहे ना कलेक्टर ऑफिसमध्ये आत्महत्या करणार आहे. प्रत्येक आदमी आज महिला आयोग जरी काम करत आहे तो कशा एक पुरुष 3 लग्न, इधर भी सेहरा बांध रहा है, उधर भी सेहरा बांध रहा है, इधर भी सेहरा बांध रहा है. एक आदमी 3 जगह लग्न करत आहे. आज जरी महिला आयोग काम करती तो एक आदमी की इतनी हिम्मत नहीं है कि सिस्टम यदि काम कर रहा है तो धूमधाम से 3 सेहरे बांध रहा है. तुम्ही याच्या आतापर्यंत किती तक्रारी महिला आयोग जेव्हापासून रुपालीताई चाकणकर अध्यक्ष झाल्यात त्यांच्याकडे पद आल्यापासून किती तुम्ही तक्रारी केल्यात, आणि त्याबद्दल तुम्हाला वागणूक कशी मिळाली आणि किती निकाली निघाल्यात असं तुम्हाला वाटतंय? कम से कम 6 तकरार दे चुकी हूँ. मेरी गाड़ी फोड़ी थी तब भी तकरार दी थी. वाल्मीकि कराड़ ने मुझे मारा था. एक औरत को मारना, आप यकीन मानेंगे उस समय मुझे ऐसा लग रहा था मैं आत्महत्या कर लूँ, पर मेरे बच्चे हैं 2, मैं भी कर सकती हूँ. मेरी माँ ने मेरी आत्महत्या करी थी, ये तक मैंने रूपालीताई चाकणकर को लिख के दिया है. मुझे मालूम है एक मेरी माँ को मैंने खोया है बहुत छोटी उम्र में, तो मुझे मालूम है कि एक बच्चों के साथ माँ नहीं होना उसका क्या असर पड़ता है बच्चों पे. इसलिए मैं आत्महत्या नहीं करती हूँ. पर आज मेरे दिमाग पे हर दिन इतना प्रेशर दिया जाता है, और कोई ये रक्षक बन के बैठे हैं इस सिस्टम में. इस महाराष्ट्र का खूप दुर्भाग्य आहे की ये मंत्री संत्री सगळे बसलेले आहे आणि काहीही काम करत नाही हे लोक. आणि त्याच्यासाठी मी रुपालीताईचे पाव पडते की ताई तुम्ही ते राजीनामा द्या पदाचा आणि कोई चांगली महिलांना बसवायला पाहिजे, क्योंकि तुमच्यासाठी फक्त हे एक कुर्सी आहे, पण हजारो लाखो महिलांचे टूटते घर त्या पद वाचवू शकता अशी ते कुर्सी आहे. फक्त कुर्सी राजकीय सत्तेसाठी महिला आयोग नाही आहे. हे खूप मोठा पद आहे. एकदा जरी रुपालीताई चाकणकरने माझे नवऱ्याला जरी सांगितलं होता ना की धनंजय मुंडे तू काय करत आहे आपली बायकोसोबत, त्यांना समजून सांगा घरामध्ये बसा, जसे 27 वर्ष संसार केला तसं वागणूक करा, तसं राहा चांगल्या पद्धतीने. तो आमच्या घर एकच झाला होता, हो सकता था हमारा घर वापिस एक, पर नहीं, ये सब एक जैसे हैं. कपड़ों के अंदर ये सब लोग नंगे हैं. मैं तो बोलती हूँ, और मैं तो एक ही हाथ जोड़ के विनती करूँगी इस महाराष्ट्र की सारी राजकीय महिलाओं से की जरी माझ्या काय उद्या मेरा मर्डर झाला किंवा मी आत्महत्या केली तो माझ्यासाठी ये तोंड उघडण्याची तुम्ही कृपा करू नका. क्योंकि ज्या वेळे महिला एक जिवंत आहे, लढत आहे, गेले 3 वर्ष हे लोग फक्त बघत आहे. अरे महिला आयोग की अध्यक्षा के लिए एक रूल है माहिती आहे तुम्हाला, की महिला आयोग की अध्यक्षा जे आहे ज्यांची त्यांच्याकडे कंप्लेंट आहे त्याच्यासोबत फोटो आणि एक फ्रेममध्ये येऊ शकत नाही. इट इज़ अ लॉ, ऐसा एक कानून है. पर मेरे हस्बैंड के साथ धनंजय मुंडे के साथ खूब हंस के फ़ोटो खिंचवाती हैं, खूब अच्छे से हंस के उनको कुर्सी पे बिठाती हैं. एक माला में उनकी फ़ोटो है, मेरे पास सब है. ये सब मैं दिल्ली में देकर आई हूँ, पर वहाँ से भी कुछ रिप्लाई नहीं है. सिस्टम पूरा सिर्फ लेक लाड़की बहन, लेक लाड़की को 1500 रुपये दे दो. अरे 1500 रुपये की गरज नहीं है, आप उसको उसका पति दे दो बस. हर प्रत्येक घरामध्ये हे चालू आहे. जे नवरा आहे 3 लग्न करत आहे, पण सिस्टम नाही आहे, महिला आयोग काम करत नाही. त्याच्यासाठी आज कोणतीही मुलीला आज न्याय भेटत नाही. आज अरबपती का घर हो चाहे एक भिकारी का घर हो, प्रत्येक घरामध्ये तेच परिस्थिती आहे. एक वेगळा प्रश्न बीड विषय कायमस्वरूपी चर्चेत असतो. काल एक अशी घटना घडलेली आहे की सुरक्षा रक्षकाने पवनचक्कीचा जो सुरक्षा रक्षक आहे त्याने तिथे गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये एका अज्ञाताचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येते. वारंवार अशा घटना ज्या आहेत त्या बीडमध्ये घडत आहेत. अजून देखील बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार आहे. अजितदादा पालकमंत्री होऊन देखील ही परिस्थिती सुधारलेली नाही. काय तुमची प्रतिक्रिया, कारण कालच अशा पद्धतीची घटना घडली. अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहे. तुम्हाला माहिती आहे की पुण्यामध्ये किती गुंडगर्दी वाढलेली आहे.
अजितदादा पालकमंत्री असताना, आणि अगोदर नाहीच होती पण किती वाढली. आणि बीडमध्ये तो धनंजय मुंडेचा खूप मोठा राज्य आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि असंच गुंड प्रवृत्ती पूर्ण तिकडे चालू आहे. तसंच सगळे लोकांच्याकडे रिव्हॉल्वर असते, असं सगळं. आणि हे लोकांचेही असते, जे राजकारणी लोग आहे उनका ही वैसा डर रहा है कि रिवॉल्वर है उनके पास, किसी को भी गोली मार देते, कुछ भी कर देते. बाकी जो नॉर्मल जनता है बेचारी, उसके पास तो वहाँ पे खाना पानी यही मिल जाए उनको बहुत है. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्या पुण्यामध्ये बोलताना ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलं होतं की 3 प्रकरणं माझ्याकडे करुणा मुंडे यांची आली होती आणि तिन्ही प्रकरणे मी निकाली लावली. परंतु करुणा मुंडे यांनी हे ज्या पद्धतीने रुपाली चाकणकर बोलल्या त्यानुसार त्या म्हणतात की मी जवळपास 6 प्रकरणं दिली होती, परंतु एकाही प्रकरणामध्ये अद्यापपर्यंत त्यांनी मला न्याय दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया जी आहे ते करुणा मुंडे यांनी देताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन गणेश मोरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.